मंडळी, यावेळी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे कुटुंबातील दोन चिरतरुण भावाची जोडी आधुनिक विचार आणि नव्या पद्धतीने मुंबईच्या विकासाचं विजन घेऊन आली आहे. म्हणूनच ठाकरे पिता पुत्र असे एकूण 4 ठाकरे मिळून मुंबईत भाजपाचा बँड वाजवणार हे जवळपास आता निश्चित झालं आहे, हे लक्षात घ्या. अर्थातच महायुतीला चारोखाने चित करण्याची खुणगाठ या चौघांनी बांधली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे 4 जण विकासाच्या राजकारणाचा अतिशय खोलवर अभ्यास करून मैदानात उतरले आहेत. मंडळी, मतदार याद्यांपासून तर अनेक बारीक सारीक गोष्टी आणि मुख्य म्हणजे अनाजी पंतांची अनैतिक नीती आता त्यांना पाठ झाली आहे. त्याच्यामुळे ते आता हुशार झाले आहेत आणि ते बारीक नजरेने याकडे बघत आहेत. मुंबई महानगरपालिकेवर यावेळी शिवसेना आणि मनसे यांचा झेंडा का फडकणार आहे, त्याची कारणे आज जाणून घ्या. सोबतच तुम्हाला ठाऊक आहे, बारामतीच्या चाणक्य काकांच्या राष्ट्रवादीशी युती झाली आहे. त्यामुळे ही युती असल्याने याचा कशा पद्धतीने ठाकरेंना फायदा होईल मनसे आणि शिवसेनेला, हे सर्व आज सविस्तर अगदी उदाहरणांसहित तथ्यांसहित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, या विषयात पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. तुम्हाला ठाऊक आहे, राजकारणात समाजकारणाची टक्केवारी जर का जास्त असली तर ते राजकारण मजबूत आणि टिकाऊ असते. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. याची अनेक उदाहरणे आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहेत. ज्यांच्या रक्तात पराकोटीची प्रामाणिकता असते, समाजसेवेची उर्मी असते, स्वाभिमानाची गरमी असते आणि महाराष्ट्राच्या मराठीचं भान आणि जाण ज्यांना असते, त्यांचं नाव हे ठाकरे असते. हे विसरून चालणार नाही. तुम्हाला माहिती असेल, प्रबोधनकार ठाकरे, त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हा वारसा लाभलेल्यांचं महाराष्ट्रासाठीचं मराठी प्रेम वारंवार आपण पाहिलं आहे. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून पाहिलं आहे, त्यांच्या आंदोलनांच्या माध्यमातून पाहिलं आहे, मुख्य म्हणजे शिवसेनेच्या मनसेच्या माध्यमातून पाहिलं आहे. त्यामुळे या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे का बाजी मारतील, त्याची अनेक ठोस कारणे आहेत. एक एक करून आपण या सर्व कारणांवर प्रथम प्रकाश टाकू. ही कारणे म्हणजे केवळ मंडळी हवेत गोळीबार नव्हे, लक्षात घ्या, तर त्या पाठीमागे काही तथ्य आहेत. मंडळी, सध्या थोडा वेळ राष्ट्रवादी शरद पवार यांच्याशी युती झाली आहे. त्यामुळे यांच्या चाणक्य नीतीला आणि त्यांच्या अनुभवाचा आणि हातखंड्याचा ठाकरेंना किती फायदा होईल, ही गोष्ट थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. त्यावर आपण नंतर बोलू व्हिडिओच्या शेवटी. मग राहिले कोण, तर यांचे दोघांचे बाबा वडील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना देखील काही वेळ बाजूला ठेवा. या दोघांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या कुवतीवर, त्यांच्या कॅपॅसिटीवर आपण या व्हिडिओमध्ये नंतर बोलूच. सर्वात आधी आपण बोलणार आहोत नव्या पिढीतील दमदार, कल्पक, शिक्षित आणि विकसित बुद्धिमत्तेच्या या 2 युवा नेत्यांवर. कोण? एक आदित्य ठाकरे आणि दुसरे उद्धव ठाकरे. आदित्य ठाकरे आणि दुसरे अमित ठाकरे. मंडळी, काल मुंबईच्या शिवसेना भवनात या दोन्ही भावांनी भावी नगरसेवकांची एक सभा घेतली. या सभेला आपण एक आढावा बैठक म्हणू शकतो, जे नेहमीच निवडणुकांपूर्वी इतर राजकीय पक्षही घेतात, किंवा त्याला कार्यशाळा म्हणू शकतो आपण. परंतु प्रामुख्याने या सभेत या दोघांनी एक एव्ही प्रेझेंटेशन दिलं, ऑडिओ व्हिज्युअल प्रस्तुती दिली स्क्रीनवर. अर्थात ते त्यांचं घोषणापत्र होतं. या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत कोणकोणती विकासाची कामं करणार आहेत, कुठल्या कुठल्या योजना आणणार आहेत, या सभेतून त्यांना त्यांच्या उमेदवारांपुढे हे सगळं सांगायचं होतं. यासाठीची सभा होती शिवसेना भवनात. आपण अनेकदा अनेक पक्षांच्या अशा प्रकारे बैठका यापूर्वी पाहिल्या असतील निवडणुकांच्या पूर्वीच्या, परंतु ही बैठक, ही काल झालेली त्यांची सभा आपण एकदा सोशल मीडियावर अवश्य बघा. काही कारणास्तव मला व्हिडिओ सहज उपलब्ध झाला नाही, म्हणून मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दाखवू शकत नाही, आणि काही कॉपीराईटचे इश्यू असतात, त्यामुळे ती अडचण येते. परंतु तुम्ही तो संपूर्णपणे व्हिडिओ सोशल मीडियावर अवश्य बघा, तुम्हाला मिळेल.
तुम्हाला खूप गोष्टी त्यात अगदी नवीन दिसतील. यातली सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्या ज्या चांगल्या योजना त्यांनी सुरू केल्या होत्या, जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा, त्यातल्या अर्ध्या अधिक योजना देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्या आहेत. किंवा ज्या योजना ते भविष्यात सुरू करणार होते, कोण? उद्धव ठाकरे, त्यावर महायुती सरकारने स्थगिती आणली. आता हे राजकारण एक दुसऱ्यांचं चालू असते, ह्या सगळ्या भानगडी, ते राजकारण आहे. पण यांनी काय म्हटलं, या दोन भावांनी, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी, की सर्वप्रथम या सर्व योजना ज्या फडणवीसांनी बंद केल्या त्या आपण पुन्हा नव्याने सुरू करू, हे सर्वात आधी त्यांनी सांगितलं. ही एक बाजू अतिशय योग्य त्यांची वाटली. त्यानंतर शिक्षणापासून तर आरोग्य व्यवस्थेपर्यंत आणि पर्यावरणापासून तर अगदी पार्किंगपर्यंत, साध्या पार्किंगच्या व्यवस्थेपर्यंत सर्वच अडचणींवर मात करण्यासाठी अनेक योजना, अनेक कामं, अनेक बांधकामं त्यांनी सुरू करण्याचं आश्वासन काल या सभेतून दिलं. यादी फार लांबलचक असल्याने फार वेळ जाईल या व्हिडिओमध्ये, त्यामुळे आपण इतकं सगळं पलाळ लावणार नाही. आपण त्या व्हिडिओमध्ये बघाल तेव्हा सविस्तर तुम्हाला ते लक्षात येईलच. या त्यांच्या घोषणापत्रात एक गोष्ट मंडळी प्रकर्षाने जाणवली, ती या ठिकाणी स्पष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांनी दिलेल्या या सर्व आश्वासनांमध्ये मुख्य म्हणजे खूप भंपक किंवा नाकापेक्षा मोती जड, काही खोटं वाटणारं असं काहीच त्या घोषणापत्रात जाणवलं नाही. तुम्हाला माहिती असेल की अनेकदा अनेक राजकीय पक्ष निवडणुकांच्या पूर्वी आपल्या घोषणापत्रात अशा योजना किंवा अशा प्रकारची विचित्र प्रलोभनं देतात की त्यातील अनेक गोष्टी प्रॅक्टिकली शक्यही होत नसतात, तरी ते त्याच्यामध्ये प्रिंट करतात, लिहितात. उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्हाला ठाऊक असेल, गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं जे आश्वासन फडणवीसांनी दिलं, 7-12 कोरा, एकदा नाही 3-3 त्यांनी ते ओरडले स्टेजवर, पण ते प्रॅक्टिकली शेवटी अजूनही शक्य झालं का? नाही. तर प्रॅक्टिकली ही भानगड जरा वेगळी असते. अशा वेळी विश्वासार्हता देखील संपून जाते. काही नमूद केलं तर आश्वासन दिलं ते तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. त्यामुळे या दोघांनी जे काही प्रेझेंटेशन काल दिलं, त्यात ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासनं दिली ती अतिशय विचारपूर्वक अभ्यास करून किंवा त्याचा आराखडा पूर्वी तयार करून त्यावर दोघांनी आपसात चर्चा करून अतिशय अभ्यासपूर्ण यांनी हे घोषणापत्र तयार केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन काल दिलं. त्यानंतर या घोषणापत्रात नमूद केलेलं कोणतं आश्वासन लगेच पूर्ण करता येईल आणि कोणत्या आश्वासनाला थोडा उशीर लागू शकतो, हे देखील ह्या दोन्ही भावांनी त्यांनी अगदी उघडपणे आणि प्रामाणिकपणे सांगितलं. कधी आदित्य ठाकरे बोलायचे तर कधी अमित ठाकरे बोलायचे. या दोघांनी स्पष्ट केलं, प्रामाणिकपणे सांगितलं की कुठली योजना पूर्ण करू शकू, कुठली उशीर लागेल. आणि मुख्य म्हणजे यातील अनेक विकासाची कामं, अनेक योजना अगदी कल्पक आणि नवीन वाटल्या, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. अर्थात मुंबईत निर्माण झालेल्या अनेक अडचणींना त्यांनी त्या अडचणींचा खोलवर अभ्यास करून त्यानंतर त्यांनी घोषणापत्र तयार केलं असावं असं जाणवलं. मंडळी, आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती लक्षात घ्या. ती म्हणजे जे उमेदवार मनसे आणि शिवसेनेचे त्या ठिकाणी होते, त्या व्यतिरिक्त या दोन्ही पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार असतील. जसे भाजपाचा राडा तुम्ही पाहिला, अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रामाणिकपणे आपले अर्ज मागे घेतले. म्हणजे पक्षाने ज्यांना ठरवलं त्यांना ते एबी फॉर्म दिले आणि बाकीच्यांनी माघार घेतली. अर्थात ज्या पद्धतीने भाजपमध्ये यावेळी इच्छुक उमेदवारांनी ठिकठिकाणी गोंधळ केला, राडे केले, पक्षश्रेष्ठींना धारेवर धरलं, कुणी रडलं, कुणी कपडे काढले, कुणी बायको सोडली, कुणी नवरा सोडला, असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, आपण पाहिले असतील. अशी एकही घटना, विचित्र घटना या दोन्ही पक्षात घडली नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत एकजूट ही फार महत्वाची असते. ती एकजूट कायम आहे, ही एक जमेची बाजू. त्यामुळे या गोष्टीचा निश्चितच या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा होईल, हे स्पष्टच आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांनी पक्षाचा मान राखून आपले अर्ज मागे घेतले त्या सर्वांचे आभार मानायचे देखील हे दोन्ही भाऊ विसरले नाहीत. विशेष म्हणजे अमित ठाकरेंनी ही आठवण ठेवली आणि त्यांचे आभार मानले. ही एक या दोन्ही पक्षाची जमेची बाजू दिसली. मंडळी, ही झाली एक गोष्ट. आता येऊ आपण या दोघांच्याही वडिलांकडे, अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. तुम्हाला ठाऊक आहे, यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात, अर्थात तो कोरोना काळ होता, अतिशय वाईट आणि विचित्र काळ होता. भर कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी काम केलं, चांगलं काम केलं, त्याची स्तुती मोदींनीही केली होती, लक्षात घ्या. पण त्याची आठवण मुंबईसहित अख्खा महाराष्ट्र अजूनही विसरला नाही. हा एक प्रत्यक्ष फायदा या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना होईल.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड तुम्हाला ठाऊक आहे, सुरत गुवाहाटी, आणि त्यातून मूळ शिवसेनेला बसलेला जबरदस्त धक्का तोही तुम्हाला ठाऊक आहे. ही घटना राजकारणासाठी, तात्पुरती कूटनीतीसाठी एकनाथ शिंदेंना योग्य वाटत असली तरी अनेकांना महाराष्ट्रात, मुंबईत ही घटना अनैतिक वाटली हे लक्षात घ्या. त्यामुळे ही सहानुभूती, ही सिंपथी उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचा फायदा उद्धव ठाकरेंना या पालिका निवडणुकांमध्ये होईल. आणि या विषयावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही या निवडणुकीत प्रचंड नुकसान होईल हे देखील तुम्ही लिहून ठेवा, हे लक्षात घ्या, हे होईल. आता विषय आहे राज ठाकरे यांचा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण अजूनही मुंबईत शाबूत आहे. भाजपाने, महायुतीने कितीही चुकीचा प्रचार केला तरी आपण एक सामान्य नागरिक म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर ज्यावेळी राज ठाकरे शिवसेना सोडून गेले होते, अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, तेव्हापासून अनेक मुलाखतींमधून बाळासाहेबांनी ज्या ज्या मुलाखती दिल्या त्यानंतर त्या प्रत्येक मुलाखतीमध्ये या घटनेवर बाळासाहेबांनी खंत व्यक्त केली होती, दुःख व्यक्त केलं होतं. हे दोघं पुन्हा एकदा कधीतरी भविष्यात एकत्र यावे असं बाळासाहेबांना मनोमन वाटत होतं. त्यामुळे बाळासाहेबांवर श्रद्धा असणाऱ्या अर्थातच अनेक शिवसैनिकांना, समर्थकांना आणि त्यांच्या मतदारांना देखील हेच वाटत होतं की हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे. इव्हन मनसेचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे मेन नेते या दोघांनाही वाटत होतं. अर्थातच मनसे आणि शिवसेना या दोघांचेही समर्थक असतील, मतदार असतील, या सर्वांनाही वाटत होतं. फक्त या दोघांच्या विभक्तीमुळे हे मतदार विभागले गेले होते. ते मतदार कधी राज ठाकरेंकडे तर कधी उद्धव ठाकरेंकडे गेले असतील, पण ते इतर पक्षात मात्र गेले नाही, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. काही भरकटले असतील, ते सुरू असतं राजकारणामध्ये, राजकीय पक्षांमध्ये, पण ही संख्या अगदी नगण्य असेल. त्यामुळे या दोघांचे मतदार बऱ्यापैकी त्यांच्याकडेच आहे. हा एकंदरीत एक गठ्ठा, मतदार गठ्ठा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ही एक फार मोठी जमेची बाजू या दोघांचीही आहे. त्यानंतर आता येऊ आपण शरद पवार यांच्याकडे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक वेगळी वोट बँक असली तरी अप्रत्यक्षपणे पवार काकांचा अनुभव आणि त्यांची चाणक्य नीती ही तिघांच्याही सत्ता स्थापनेसाठी कामाला येईल. उदाहरण द्यायचं झालं तर जर काही समजा काही उचनीच काही म्हणू आपण 19-20 निवडणुकीमध्ये झालं, कुणाशी काही आयात निर्यातीची ऐन वेळेवर सरकार स्थापन करण्याच्या वेळेस किंवा महापौर जेव्हा होईल तेव्हा काही अडचणी आल्या तर शेवटच्या टप्प्यात काही रणनीतींसाठी शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा हा निश्चितच होईल, यात शंका नाही. आणि आणखी मुख्य मराठीचा मुद्दा मंडळी अजूनही ताजा आहे. त्यामुळे मुंबई आणि मराठी माणूस हे रसायन ठाकरे बंधूंना या निवडणुकीमध्ये अतिशय फायद्याचं ठरेल, अतिशय. अर्थात महायुतीने अनैतिक मार्ग शोधले नाही तर विजय हा ठाकरेंचाच आहे. अनैतिक मार्ग तुम्हाला माहिती आहे, फडणवीसांची नीती फार भयंकर आहे, पैसा भरपूर आहे, त्यामुळे सांगता येत नाही. त्यामुळे मंडळी या महानगरपालिकांच्या निवडणुका या अतिशय इंटरेस्टिंग होणार आहेत. मुंबई सोडून इतर महानगरपालिकांचा अचूक अंदाज सध्या आपल्याला घेता येणार नाही, परंतु मुंबई महानगरपालिकेवर 100% यांचा भगवा फडकणार. कुणाचा? मनसे, शिवसेना, हे जवळपास निश्चित आहे. आणि सोबत पवार साहेब आहेतच. आणि फायदा होण्याची ठोस कारणे आपल्या पुढे ठेवली आहेत मी. त्याच्यामध्ये तथ्य आहे, काही उगाच हवेत गोळीबार नव्हे. परंतु आपले अंदाज, आपले विचार, आपलं मत काय आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं या विषयाबद्दल ते कमेंटमध्ये आवर्जून लिहा. तुर्तास थांबतो मंडळी. आपल्या रिनेश रंजन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एक आनंदाची बातमी, 1 करोड व्ह्यूज आपल्या चॅनलवर तुर्तास कंप्लीट झाले आहे. आता सबस्क्रायबरची वाट आहे मंडळी. 1 लाख सबस्क्रायबरचा एक मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. त्यासाठी तुमची मदत, तुमचं पाठबळ, तुमचा पाठिंबा, तुमचं समर्थन आवश्यक आहे. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.